हाय एव्हरीवन, मी आहे निकिता. माय इझी स्टिच चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवत आहे ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची, म्हणजे ब्लाऊजची शिलाई कशी करायची. हे पहा, मी फ्रंट साईडचा आता नेक शिवून घेत आहे. अशा प्रकारे मी एक शिलाई घालत आहे फ्रंटच्या नेकला. आणि हे जे एक्स्ट्रा आलेलं आहे ना, हे कापड मी कट करून टाकत आहे. हे पहा, कट करून घेतलेलं आहे मी आता एक्स्ट्रा आलेलं कापड. आणि जे मी स्टिच घातलेली आहे त्याला असे कट्स मारत आहे मी. थोडं असं कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते कापड पलटवून घ्यायचं आहे, म्हणजे फ्रंट बाजू आम्ही शिवलेली पलटवून घ्यायची आहे. पलटवून घेतल्यानंतर त्यावर असे एक स्टिच घालून घ्यायचे. हे पहा, छान असं फिनिशिंग देत आपण स्टिच घालून घ्यायचे आहे. बघू शकता इथे मी पाइपिंग लावलेली नाही आहे ब्लाऊजला, ओनली मी पलटवून स्टिच घालून घेतलेली आहे. ह्याने फिनिशिंगसुद्धा खूप चांगलं येतं ब्लाऊजचं. हे पहा, आता मी पूर्ण साईड शिवून घेत आहे, म्हणजे जॉईंट करून घेत आहे मी लायनिंगचं कापड आणि ब्लाऊजचं कापड. आता जॉईंट करून घेऊन परत सगळ्या साईडने एक्स्ट्रा आलेलं कापड मी कट करून टाकत आहे. चारी साईडला आलेलं पूर्ण एक्स्ट्रा आलेलं कापड कट करून टाकून आता मी टक्स घालत आहे. हे पहा, ब्लाऊजच्या खालच्या साईडचा टक्स आहे हा आपला. त्याच्यावर अशी मी स्टिच घातलेली आहे आणि थोडंसं फोल्ड करून अजून एकदा मी त्यावर स्टिच घातलेली आहे. हे पहा, आता मी साईडचा टक्स घालत आहे. साईडच्या टक्सवर सुद्धा एक स्टिच घालून घेतलेली आहे. आता मी आर्महोलच्या साईडची स्टिच घातलेली आहे. हे पहा, त्यानंतर आपल्याला आता बटन पट्टीच्या साईडची सुद्धा टक्सची स्टिच घालायची आहे. आता अशा प्रकारे मी चारही टक्स शिवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता याला मी इथे क्रॉस पट्टी जोडत आहे. मी वरच्या साईडला ठेवलेलं आहे लायनिंगचं कापड आणि खालच्या साईडला ठेवलेले आहे ब्लाऊज पीसच्या कापडची क्रॉस पट्टी. असं दोन्ही साईडला दोन्ही पट्ट्या ठेवून हे पहा, असं मी क्रॉस पट्टी जोडून घेत आहे. एकामेकावर करेक्ट असं ठेवून घेऊन आपल्याला ही क्रॉस पट्टी असं जोडत जायची आहे. हे पहा, आता हे आपल्याला क्रॉस पट्टी असं नीट करून घेऊन असं हे दुमडत जायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे याचा रोल करून आपल्याला हे असं आतमध्ये घालायचं आहे. आतमध्ये घालून हे दोन्ही कापड पकडून आपल्याला एक स्टिच घालून घ्यायचं आहे. हे पहा, क्रॉस पट्टीचे दोन्ही कापड पकडलेले आहे मी आणि अशी स्टिच घालत आहे. हे पहा, स्टिच घातल्यानंतर आतून आपल्याला जे दुमडलेली पट्टी आम्ही आत घातलेली होती ती बाहेर काढून घ्यायची आहे. यामुळे फिनिशिंग छान येतं आणि आपली शिलाई ही दिसून येत नाही. हे पहा, त्याच प्रकारे मी ब्लाऊजची दुसरी बाजू सुद्धा शिवून घेतलेली आहे. हे पहा, दोन्ही बाजू आपल्याला अशा प्रकारे शिवून घ्यायच्या आहेत. हे पहा, आता मी ब्लाऊजची बॅक साईड घेतलेली आहे आणि बॅक साईडला मी बोटनेक बनवणार आहे. त्यासाठी मी ब्लाऊजला फोल्ड करून घेतलेलं आहे. हे पहा, फोल्ड करून मी असं मधोमध सेंटरला एक मार्किंग करून घेत आहे. पाऊण इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, स्ट्रेट असं. आणि हे आता मी सेंटरमधून कट करणार आहे. हे पहा, आता मी सेंटरमधून दोन्हीही भाग आहेत त्याच्यामध्ये ते मी आता असं कट करून घेत आहे. लायनिंग पण आणि ब्लाऊज पीस पण दोन्ही असे मी कट केलेले आहेत. हे पहा, असं मी आता ब्लाऊजचा नेक शिवून घेणार आहे. हे पहा, मी आता ब्लाऊजचं नेक शिवून मी जे पाऊण इंच कट केलं आहे तिथे सुद्धा शिलाई घालून घेतलेली आहे आणि असं सीझरने कट्स मारत आहे. हे पहा, आणि एक्स्ट्रा कापड आलेलं मी कट करून घेतलेलं आहे. ते आता मी उलट्या साईडला परतवून घेतलेलं आहे.
हे बघा, उलट्या साईडला पालटून घेऊन आपल्याला त्याचे कोपरे व्यवस्थित करून त्याच्यावर अशी एक स्टिच घालायची आहे. हे पहा, स्टिच घालून झालेले आहे. असंच मी दुसऱ्या पार्टला सुद्धा सेम रेडी करून घेतलेलं आहे. हे पहा, म्हणजे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत बॅक साईडचे. आता मी स्लीव दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे बाही कशी शिवायची ते दाखवत आहे. हे पहा, मी वरच्या साईडला लायनिंगचं कापड ठेवलेलं आहे आणि मी खाली ब्लाऊज पीसचं कापड ठेवलेलं आहे. हे पहा, आता ह्याला सुद्धा मी खालच्या साईडला एक शिलाई मारून त्याला मी कट्स मारत आहे. कट्स मारल्याने आपण पलटवून घेतल्यानंतर त्याला फिनिशिंग चांगलं येतं. त्यासाठी हे पहा, मी पलटवून घेऊन त्याच्यावर अजून एक शिलाई घालत आहे. हे पहा, आता साईडनं मी ही सुद्धा शिलाई घालत आहे. तुम्ही बघू शकता. हे पहा, एक्स्ट्रा कापड मी ह्याचं सुद्धा आता कट करून घेतलेलं आहे. आता मी घालत आहे बॅक साईडच्या भागाला टक्स. बॅक साईडचे टक्स हे पहा, इथून इथे मी 4 इंच घेतलेलं आहे आणि असं मी 4.5 इंच घेतलेलं आहे. हे पहा, असं मी दोन्ही साईडनं टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे टक्सला आपल्याला स्टिच घालायचे आहे. हे पहा, मी अशी शिलाई घातलेली आहे. ह्या साईडला सुद्धा टक्सला मी शिलाई घालत आहे. बघू शकता तुम्ही. आता मी ह्याला बॉर्डर लावत आहे. हे पहा, असं 1.5 इंच गॅप ठेवून मी बॉर्डरला हे दोन्ही पीस जॉईंट केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. ह्याला मी आता नेक्स्ट डिझाईन करणार आहे आणि ती मी डिझाईन काय करणार आहे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. आणि यावरची डिझाईन आणि मी स्लीवना सुद्धा डिझाईन बनवणार आहे, ते मी दाखवणार आहे माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्या व्हिडिओचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तो व्हिडिओ बघायला विसरू नका प्लीज. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.